चहाप्रेमी असाल तर साखरेच्या ऐवजी असा मस्त गूळ घालून चहा करून बघा. हेल्दी तर असतोच, परंतु हा गूळ घालून केलेला चहा तर बिलकुल फुटलेला नाही. तुमचा गूळ घालून केलेला चहा फुटतो का? तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं मी 2 कप चहा करणार आहे. त्याच्यासाठी मी 1 कपभर पाणी घेतलंय, 2 चमचे चहा पावडर घालून घेतली. आता बघा, हा जो गूळ आहे ना, तो मी अशा पद्धतीने थोडासा फोडून डब्यात ठेवलेला असतो. म्हणजे कसं ऐन वेळेला भाजी आमटीला पण मी ह्यातलाच टाकते. तर त्यानुसार मी इथं 3 चमचे गूळ घेतलेला आहे असा मोजून. तुम्हाला गूळ जास्त आवडत असेल जास्त घ्या. गूळ कोणता घेता यावरती हा चहा फुटणार की नाही ते अवलंबून असतो. तर इथे मस्त 2-3 मिनिटं ह्याला छान उकळू शिजू दिलं. त्यामध्ये आता 1 कप भरून इतकं आपण दूध घालून घेतोय. गूळ जर तुमचा नैसर्गिक असेल, केमिकल फ्री असेल, म्हणजे भेसळयुक्त नसेल, नॅचरल गूळ असेल ना, तर हा चहा बिलकुल फुटणार नाही. अगदी अवश्य अशा पद्धतीनेच ही गूळ घालून केलेल्या चहाची रेसिपी करून बघा. इथं मी डायरेक्ट त्याच्यामध्ये दूध घातलंय आणि दूध घातल्यानंतर मस्त असं परत एखाद्या मिनिटं छान असं उकळू दिले. तुम्ही बघू शकता इथे कुठेही दूध फुटलेलं दिसत नाही. चहा एकदम जसा साखरेचा होतो ना, तशाच पद्धतीने हा चहा मी इथे बनवलेला आहे. बरं, यात मी गूळ कोणता घातलेला आहे तो तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आवडली रेसिपी तर सबस्क्राईब करा.